तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेगाव तालुक्यातील वरखेड बुद्रुक येथे घरगुती वापराच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना 23 मेच्या रात्री 8:30 वाजताच्या सुमारास घडली। यामध्ये राहत्या घरातील वस्तू पूर्णपणे जळून खाक होऊन 1 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। श्रीमती कमलाबाई सुखदेव शिरसाट ह्या घरगुती वापराच्या सिलेंडरवर स्वयंपाक करीत असताना सिलेंडरने अचानक पेट घेतला व घराला आग लागली। यामध्ये घरगुती वापराचे व जीवनावश्यक वस्तू, कपडे आणि मालमत्तेसह बँकेचे मूळ दस्तऐवज व शैक्षणिक कागदपत्रे जळून खाक झाली। दरम्यान महसूल विभागाचे SD हाके, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक BS पवार, उपसरपंच चंद्रकला शिरसाट व वरखेड बुद्रुक यांनी नुकसानग्रस्त घराची पाहणी करून नुकसानीचा अहवाल प्रशासनाला सादर केला। आगीमुळे घरातील संसारोपयोगी सर्वच सामान जळून खाक झाले असून प्रशासनाने शिरसाट कुटुंबाला तातडीने मदत करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। MCN न्यूज मराठी करिता रवी शेगोकार, शेगाव ग्रामीण। माझं नाव कमलाबाई सुखदेव शिरसाट, राहणार वरखेड बुद्रुक, जिल्हा बुलढाणा, शेगाव तालुका, अठलनी रायनारी। मा घरात आग लागली। आग कशाने लागली होती? आग कशाने लागली? या गॅस काय लिकेज झाल्यामुळे आग लागली। सगळं घरातलं काय काय जळाली वस्तू? घरातलं सगळं खाया पियाच्या वस्तू जळल्या, कपडे लत्ते अंगारले उडले। आता खायची व्यवस्था राहिली नाही। गहू ज्वारी सगळं जळलं। कपडे आता आम्हाला खायला अन्न धान्य नाही, जियाला ताट काहीच राहिलं नाही। गॅस सिलेंडर पाहिलं नव्हतं का आधी? गॅस सिलेंडर पाहिलं। मग लिकेज होतं? काय होतं? लिकेज होतं। हो का? तिकडूनच होतं एजन्सी वरून का घरी पाहिलं होतं? तिकडूनच होतं ते। हो का? आग कुठं कुठं लागली होती? आग लागली ही आग लागली, त्याच्यावर कपडे टाकले आहे ना, ते जळलं, गहू तांदूळ सगळं जळलं। यामुळे आता आम्ही लय व्यवस्थित बेकार व्यवस्थित आहोत। तुम्हाला भेटायला कोण कोण आलं होतं? आम्हाला भेटायला ग्रामसेवक, तो पांडेबुवा आणि तो गॅसवाला। गॅस एजन्सीवाले आले होते? हो हो। गॅस एजन्सीवाल्यानं काय केलं? त्याने त्याला तोच गॅस आणला उचलून आणि तो लावला आणि तोच दिला आम्हाला त्या गॅसाची भीती वाटते। गावातल्या लोकांनी मदत केली का काही? गावातल्या लोकांना धावपळ केली, म्हणजे आमच्या गाव पंढरी बोरचे त्यानं गॅस काढला गावातला, आमच्या लोकांना वस्तीतल्या लोकांनी नेऊन टाकला नदीत। म्हणजे जीवितहानी काही नाही झाली? नाही, जीवितहानी नाही। तुमचं आर्थिक नुकसान भरपूर झालं का? हो, लय नुकसान झालं। आमचे कागदपत्र सगळे डॉक्युमेंट जायले। अंगावरले कपडेच उरले फक्त। तुमची काय अपेक्षा आहे मग? आम्हाला वाटते की आम्हाला काहीतरी मदत करा। कोण देईन तुम्हाला मदत? सरकार। असं तुम्ही काही कंप्लेंट वगैरे केलं का? नाही, ते गावात पंचनामा केला, आम्ही काही कुकडे गेलो नाही भेटल्यास तर आम्ही जाऊ, नाही भेटल्यास आम्ही कुठलो काही जाऊ, बुलढाणा लोक जाऊ, पण जाऊन हुकं नाही बसू। तुमच्या पाठीमागं पोरगा हे आमचा गाव पोरं पार आहेतच आमचे पुतणे। तुमच्या मुलाचं नाव सांगा? माझ्या मुलाचं नाव सुखदेव, प्रीतम सुखदेव शिरसाट। अजून घरात कोण कोण होतं? अजून घरामध्ये एक सून आहे आणि लगे 2 लहान मुलं आहेत। एक आहे सुदत्त प्रीतम शिरसाट, एक आहे सरावस्ती प्रीतम शिरसाट, असे आम्ही 5 जण आहोत कुटुंबात। गॅस पेटला त्यावेळेस घरात कोण कोण होतं? गॅस पेटला तर ते आम्ही 2 मायले पण एक नात होते, ते पाहुणी नेल होती आमच्या घरी। हो का? बोलला रे, कमलाबाई सुखदेव शिरसाटचं घर आहे, इथपर्यंत धूर गेला? अटलूक गेला, बुडाला, पंखा तुटला, सर्व पंखा तुटला। पंखा दाखव। पंखा तुटून खाली पडला। जीवनावश्यक सगळ्या वस्तू जळालेल्या आहेत। कागदपत्र बंद जाईल। हे यांना माहीत नसल्या कारणानं श्रीकृष्ण मधुकर शिरसाट यांनी यांना ग्रामसेवक, पटवारी, सरपंच यांना सगळ्यांना बोलावून यांचा पंचनामा केला। पंचनाम्याच्या वेळेस सगळे हजर होते व ते आम्ही तहसीलदाराला देणार आहोत असे पटवारीने सांगितल्यानुसार आता जे पुढची कारवाई ते आम्ही गॅस एजन्सीवाल्यावर करेल।
गॅस लिकेज असल्या कारणानं भरपूर कमीत कमी 1 लाख रुपयाचं नुकसान झालं. खाण्यापिण्याचे त्यांचे भरपूर हाल चालू आहेत. ते 2 दिवसापासून त्यांच्या पोटात अन्नाचा डाग नाही. सरकारने त्यांना आर्थिक मदत करावी हीच आमची नम्र विनंती.